नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर पहा मित्रांनो, आजची तारीख 15 एप्रिल 2024 आहे आणि आज मित्रांनो शेवटची तारीख आहे पोलीस भरतीची. ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला नसेल आतापर्यंत तर भरून टाका. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे कुठे किती अर्ज आले. तर आजची तारीख मित्रांनो 15 एप्रिल 2024 आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला या ठिकाणी फॉर्मचे जे मित्रांनो फोटो पाठवले आहेत. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण लाईव्ह प्रूफ तुम्हाला या ठिकाणी अर्ज दाखवणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल SRPF आहे. SRPF गट क्रमांक 12 हिंगोली. तर या ठिकाणी मित्रांनो 18,483 प्लस अर्ज आतापर्यंत मित्रांनो आलेले आहे 15 एप्रिलला आणि आपल्याला माहिती पाठवली आहे मित्रांनो धनंजय पांडुरंग दावेदार यांचे जे मित्रांनो खूप खूप आभार. त्याचबरोबर यांचा तुम्ही दुसरा फॉर्म या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह आहे. तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 47,305 प्लस अर्ज मित्रांनो आतापर्यंत आलेले आहे आणि हा अर्जसुद्धा आपल्याला मित्रांनो धनंजय पांडुरंग दावेदार यांनी पाठवला आहे. तर यांचे खूप खूप मनापासून आभार. तर पहा मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा 14 एप्रिलला किंवा 13 एप्रिलला किंवा 15 एप्रिलला ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर त्यांनी मला मित्रांनो पोलीस भरतीचा फॉर्मचं जे मित्रांनो तुम्ही फोटो पाठवा इंस्टाग्रामवर. तर इंस्टाग्रामची जी आपली आय डी आहे तर ते मित्रांनो गोपाल वानखडे 120. तर या इंस्टाग्राम आय डीवर मित्रांनो तुम्ही फोटो पाठवा, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून फायदा होणार आहे. तुमच्यासाठी मित्रांनो हे चांगलं आहे, तुम्हालाच या ठिकाणी कळणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, किती कॉम्पिटिशन आहे, हे मित्रांनो तुमच्या लक्षात येणार आहे. तर सर्वांना एक हात जोडून विनंती आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल 14 एप्रिल किंवा 15 एप्रिल किंवा 13 एप्रिलला तर मला मित्रांनो इंस्टाग्रामवर तुम्ही फोटो पाठवा तुमच्या फॉर्मचा. तर अशा प्रकारे तुमचं यामध्ये व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे. तर पहा मित्रांनो, ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल पोलीस भरतीचा तर मला इंस्टाग्रामवर पाठवा. माझी इंस्टाग्राम आय डी आहे गोपाल वानखडे 120 यावर. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल SP अकोला आहे. तर SP अकोला या ठिकाणी जवळपास मित्रांनो 14,312 प्लस अर्ज मित्रांनो आतापर्यंत आलेले आहे आणि आपल्याला मित्रांनो फॉर्म पाठवला आहे धनंजय पांडुरंग दावेदार यांचे मित्रांनो खूप खूप आभार. त्यांनी 3 आपल्याला फॉर्मचे जे मित्रांनो प्रिंट या ठिकाणी पाठवले आहे, खूप त्यांचे मनापासून आभार. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर या ठिकाणी जवळपास मित्रांनो टोकन क्रमांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो 66,890 प्लस या ठिकाणी अर्ज मित्रांनो आलेले आहे आणि आपल्याला हा अर्ज पाठवला आहे मित्रांनो विजय श्रावण भालेराव यांनी. तर यांचे खूप खूप मनापासून आभार. त्यानंतर पहा CP मुंबईचं जे टोकन क्रमांक आहे मित्रांनो हे जवळपास आला आहे मित्रांनो 3,25,000 प्लस अर्ज आतापर्यंत मित्रांनो यावेळेला टोकन क्रमांक CP मुंबईचा आतापर्यंत आलेला आहे. टोटल या ठिकाणी 3,25,000 पर्यंत गेले असेल आणि आतापर्यंत मित्रांनो 3,30,000 प्लस मित्रांनो या ठिकाणी अर्ज आले आहे मित्रांनो CP मुंबई या. त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 10 सोलापूर आहे. तर 15,212 प्लस अर्ज मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत आला आहे. टोकन क्रमांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे तर CP सोलापूर सिटी. तर या ठिकाणी फक्त मित्रांनो 853 अर्ज एवढे फक्त आतापर्यंत आलेले आहे. सोलापूर चालक या ठिकाणी सिटीला मित्रांनो 853 फक्त अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल SP सोलापूर ग्रामीणला बघू शकता 4,113 प्लस अर्ज मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहे. तर खूप कमी अर्ज सोलापूरला आतापर्यंत आले मित्रांनो. तर पहा, ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामवर फोटो पाठवा मित्रांनो तुमच्या फॉर्मचा. माझी इंस्टाग्राम आय डी गोपाल वानखडे 120 यावर. SRPF गट क्रमांक 7 दौंडला तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो टोकन क्रमांक या ठिकाणी 9,225 प्लस अर्ज या ठिकाणी आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुणे कारागृहला तुम्ही बघू शकता 95,418 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो SP धाराशिव या ठिकाणी 4,362 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP रायगड या ठिकाणी मित्रांनो 24,467 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे.
नागपूर कारागृहाला तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 11,373 अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP ठाणे सिटीला 21,162 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 5 दौंड या ठिकाणी 8,744 अर्ज आले आहे. त्यानंतर CP मुंबईला तुम्ही या ठिकाणी बघू शकता ड्रायव्हरला 80,495 प्लस अर्ज आहे. त्यानंतर पहा मित्रांनो आपल्याला SRPF गट क्रमांक 9 अमरावती या ठिकाणी मित्रांनो अर्ज जर बघितलं तर 16,304 प्लस अर्ज आलेले आहे आणि आपल्याला माहिती पाठवली आहे उदय देशमुख यांनी, यांचे खूप खूप आभार. त्यानंतर मुंबई CP मुंबई ड्रायव्हरला तुम्ही या ठिकाणी बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो अमरावती ग्रामीण आहे CP अमरावती सिटीला तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जवळपास या ठिकाणी मित्रांनो 4,000 पर्यंत मित्रांनो आतापर्यंत अर्ज या ठिकाणी अंदाजी गेले असेल. 4,000 पर्यंत या ठिकाणी अर्ज आतापर्यंत मित्रांनो दाखल झाले असेल. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीचा हा टोकन क्रमांक तुम्ही या ठिकाणी बघू शकता 15,394 प्लस मित्रांनो या ठिकाणी अर्ज आले आहे. टोकन क्रमांक या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी. आणि आपल्याला माहिती मित्रांनो शेअर केली आहे मित्रांनो विजय श्रावण भालेर यांनी जे मित्रांनो माहिती शेअर केली आहे तर यांचे खूप खूप मित्रांनो मनापासून आभार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा हा अर्ज आहे तर या ठिकाणी तुम्ही टोकन क्रमांक या ठिकाणी बघू शकता 66,890 मित्रांनो या ठिकाणी टोकन क्रमांक आलेला आणि आपल्याला मित्रांनो फॉर्म पाठवला आहे विजय श्रावण भालेराव यांनी. तर यांचे मित्रांनो खूप खूप आभार, खूप खूप मनापासून आभार. तर तुम्हाला सुद्धा मित्रांनो हात जोडून रिक्वेस्ट आहे ज्या पण विद्यार्थ्यांनी 15 एप्रिलला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो मला इंस्टाग्रामवर तुमच्या फॉर्मचा फोटो पाठवा जेणेकरून मित्रांनो येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे. कारण की यामध्ये तुमचाच मित्रांनो फायदा होणार आहे, तुम्हालाच या ठिकाणी कळणार आहे. तुम्ही जर या ठिकाणी मला फोटो पाठवला तर मी या ठिकाणी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे आणि तुम्हाला समजणार आहे की एक अंदाज लागणार आहे की आपण ज्या ठिकाणी अर्ज टाकला, ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरला त्या ठिकाणी किती कॉम्पिटिशन आहे, किती त्या ठिकाणी अर्ज आले. तर हा मित्रांनो आपल्याला एक अंदाज भेटणार आहे आणि आपण मित्रांनो त्या जोशाने त्या ठिकाणी मित्रांनो फिजिकलची चांगली तयारी करणार आहे आणि लेखी परीक्षेची सुद्धा चांगली तयारी करणार आहे. तर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे मित्रांनो कुठे किती अर्ज आले, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज लागणार आहे की आपण या ठिकाणी किती पाण्यामध्ये आहे, आपण या ठिकाणी 100 मुलांपेक्षा वेगळं कशा प्रकारे केलं पाहिजे याचा मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अंदाज लागणार आहे. तर पहा मित्रांनो जास्तीत जास्त ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल आज 14 एप्रिल किंवा 15 एप्रिलला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल, तुम्ही जर फॉर्म भरला नसेल, तुमच्या मित्राने जर फॉर्म भरला असेल तर त्याचा फॉर्मचा फोटो मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामवर पाठवा. माझी जी इंस्टाग्रामची जी आयडी आहे ते आहे मित्रांनो गोपाल वानखडे 120 या आयडीवर पाठवा. तर मी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती सांगणार आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर इंस्टाग्रामवर मित्रांनो पाठवा. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला या ठिकाणी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 14 एप्रिलचा हा फॉर्म आहे, 14 एप्रिलला भरलेला आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी टोकन क्रमांक 33,388 प्लस मित्रांनो या ठिकाणी टोकन क्रमांक आलेला आहे आणि आपल्याला ही माहिती मित्रांनो विजय श्रावण भालेराव यांनी पाठवलेली आहे आणि यांचे खूप खूप मनापासून आभार. त्यांनी आपल्याला 3 फॉर्म या ठिकाणी पाठवले आहे, 3 फॉर्मचे फोटो या ठिकाणी इंस्टाग्रामवर पाठवलेले आहे. तर खूप खूप त्यांचा मनापासून आभार. त्यानंतर हा फॉर्म सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो विजय श्रावण भालेरावचाच आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो SRPF गट क्रमांक 9 अमरावती. तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत मित्रांनो पोहोचलेले आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो ह्या होत्या संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देत राहणार आहे कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल 13 एप्रिल 14 एप्रिल किंवा 15 एप्रिलला तर त्या विद्यार्थ्यांनी मला इंस्टाग्रामवर तुमच्या फॉर्मचा फोटो पाठवा जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.